श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज चौथी माळ आहे। तुम्हा सगळ्यांना चौथ्या माळेच्या खूप खूप शुभेच्छा। नवरात्री निमित्त देवी मातेचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करते। आता आजचा जो विषय असणार आहे त्यामध्ये कुठलीही सेवा नाही किंवा कुठलाही उपाय नाही, कारण सेवेसंबंधी आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहे। ते तुम्ही अजूनही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ बघा, तशा पद्धतीने सेवा करा आणि उपाय देखील करा। आता ज्यांना सुरुवातीला सेवा करायला शक्य झालं नाही, जसं की मासिक धर्म आला असेल किंवा अन्य काही कारणास्तव जमलं नसेल, तर त्यांनी आता मध्ये सेवा सुरू केली तरीही चालणार आहे आणि ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कंटिन्यू केली तरीही चालणार आहे। हे लक्षात घ्या, फक्त सेवा मात्र करायचीच आहे। आता आजचा जो आपला विषय असणार आहे तो खास आपल्या अखंड दिव्यासंबंधी असणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित आहे। ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्यांनी देखील हा दिवा लावलेलाच आहे, परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना नाही त्यांनी देखील घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे। पण आता जसं जसं एक एक दिवस पुढे पुढे जातो तसं तसं त्या दिव्याला काजळी येऊ लागते आणि मग दिवा विझू लागतो किंवा अचानकच दिव्याची वात मोठी होते। मग ती काजळी काढताना बऱ्याचदा आपला दिवा विझतो। आता अशा प्रकारे जर दिवा विझला तर मग आपल्या मनामध्ये खूप शंका येतात, आपल्याला खूप भीती वाटते की अरे देवीचा कोप तर आपल्यावर झाला नाही ना, देवी माता आपल्यावर नाराज तर नाही ना, मग आपल्याकडून काहीतरी चुकत तर नाही ना, असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात। तर हे बघा, त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे। ती काजळी कशी काढायची हे देखील सांगणार आहे आणि काजळी येऊ नये किंवा दिवा विझू नये म्हणून आपल्याला काय करायचं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। बघा, आता खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा आपण दिवा प्रज्वलित केला तेव्हाच आपण दिव्यामध्ये ते जे तेल आहे त्या तेलामध्ये 1-2 कापराच्या वड्या टाकायच्या आणि दररोज कापराच्या वड्या 1 किंवा 2 टाकायच्याच आहे। त्या कापरामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि म्हणून त्या दिव्याला शक्यतो काजळी येतच नाही, आली तरीही फार कमी प्रमाणात येते, ती काढताना आपल्याला त्रास होत नाही। जर तुम्ही सुरुवातीपासून जर कापूर टाकलेला नसेल तर तुम्ही आजपासून टाकायला सुरुवात करा। रोज 1 ते 2 वडी आपल्याला टाकायची आहे। आता ज्यांच्या दिव्याला ऑलरेडी काजळी आलेली आहे त्यांनी काय करावं तर माचिसची काडी घेण्यापेक्षा आपल्याला सुई घ्यायची आहे। सुई किंवा टाचनपिन तुम्ही घेऊ शकता, ज्याचं टोक अगदी बारीक असतं, त्यामुळे आपला दिवा विझत नाही। त्याने हळूवारपणे ती काजळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे काजळी काढताना आपला तो दिवा विझणार देखील नाही आणि आपल्या अखंड दिव्यामध्ये खंड देखील पडणार नाही। आता ह्या दोनही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन आपल्याला तंतोतंत करायचं आहे, जेणेकरून आपला दिवा विझणार नाही। आता आपण जे घटामध्ये धान्य टाकलेलं आहे त्याला पाणी कधी द्यायचं हा देखील एक प्रश्न असतो। तर हे बघा, जर तुम्हाला ती माती कोरडी झाल्यासारखी वाटली तरच त्यावर पाणी शिंपडायचं आहे। खूप जास्त जर पाणी ओतलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं किंचितसंच पाणी शिंपडायचं आहे। गरज वाटेल तसंच पाणी त्या घटामध्ये टाकायचं आहे किंवा त्या धान्याच्या मातीमध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता समजा एवढं करूनही जर तुमचा दिवा विझला असेल तर मग काय करायचं तर हे बघा, आता दिवा विझला असेल तर देवी मातेकडे क्षमा मागायची आणि देवीला सगळं काही सांगायचं की चुकून माझ्याकडून अशा अशा प्रकारे हे घडलं आहे, किंवा आता तुम्ही तर त्या गोष्टी जाणून बुजून केलेल्या नाही, पण जर तसं घडलं असेल तर देवी मातेची क्षमा मागा आणि पुन्हा एकदा तो दिवा प्रज्वलित करून द्या। कारण दिवा विझण्यामागे नेहमी अपशकुनच होईल असं नसतं, तर बऱ्याचदा कधी कधी त्या दिव्याला हवा लागू शकते, त्यामुळे तो दिवा विझू शकतो, किंवा काजळी जास्त प्रमाणात आली तरीही तो दिवा विझू शकतो। त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता तो दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे। देवी मातेला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि हा अखंड दिवा आपल्याला पुन्हा एकदा प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये भरभराटीसाठी किंवा देवी कायमची स्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे। बघा स्वामी भक्त हो, आपण जर प्रत्येक गोष्ट मनापासून करत आहोत, साधे भोळ्या पद्धतीने करत आहोत, तर देवी माता आपल्यावर छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होत नाही। शेवटी कितीही म्हटलं तर ती आपली आई आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींनी ती आपल्यावर राग धरून बसणार नाही किंवा आपल्यावर कोपणारही नाही। त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न आणता जर आपण 2 हात जोडून देवी मातेची क्षमा मागितली आणि त्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आपली सेवा त्या देवी मातेपर्यंत पोहोचत असते। कारण देवतांना आपण किती गोष्टी करत आहोत हे महत्त्वाचं नसतं, तर आपण जे काही करत आहोत ते किती मनोभावे करत आहोत, किती श्रद्धेने करत आहोत याला महत्त्व असतं। म्हणून जर चुकून माकून अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या तर घाबरून जाता कामा नये, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। कारण बऱ्याचदा आपण हे 9 दिवस मध्ये अनेक काही गोष्टी करत असतो, जसं की सेवा करत असतो, त्यासोबतच आपल्या घरात अखंड दिवा असतो आणि मग हे सगळं करत असताना आपला सकारात्मक भाव कितीही
जास्त असताना जर अशी घटना घडली, दिवा विझला, तर मग मनामध्ये खूप शंका येतात आणि सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलं जातं आणि मग ती एक प्रकारची हुरहुर मनाला लागून राहते। त्यामुळे मनाला अशी हुरहुर लावून न घेता आपण ह्या गोष्टी पुन्हा नव्याने करायच्या आणि देवी मातेला मनापासून प्रार्थना करायची। तर स्वामी भक्त हो, छोटीशीच माहिती होती पण सांगणं गरजेचं होतं, कारण ही छोटीशी गोष्ट आपल्याला रात्रीची झोप लागू देत नाही। मनामध्ये खूप प्रचंड विचार येतात आणि मग आपलं मनही लागत नाही, सेवेतही लागत नाही आणि काहीही करायला आपलं मन तयार होत नाही। त्यामुळेच आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल, तर तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे करा आणि तुमची सेवा कंटिन्यू चालू ठेवा। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र व्लॉग हे देखील एक चॅनल आहे, त्या चॅनलला देखील आवर्जून भेट द्या। त्यावर दररोज आपले स्वामींचे स्वामी संदेश येत असतात, ते ऐकल्याने आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते, जगण्यासाठी बळ मिळतं। आपल्या समस्या सुटण्यासाठी आपण उपाय करत असतो, सेवा करत असतो, पण मन शांत राहण्यासाठी काही सकारात्मक विचार आपल्या कानावर पडणं देखील गरजेचं असतं। त्यामुळे सकारात्मक विचार ऐका, नामस्मरण करा आणि स्वामीमय होऊन जा। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।